नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळवायच्या काही ठळक घडामोडींकडे. क्लस्टरवरून पुन्हा राजकीय श्रेयाची लढाई. कोपरीतील मैदान खेळासाठीच राहणार आणि ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. क्लस्टरच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात सुरू असलेल्या राजकीय गदारोळामध्येच क्लस्टरवरची स्थगिती न्यायालयानं उठवल्यामुळे आता राजकीय पक्षांची श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. राज्य शासनानं न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये केवळ मुंबईचा उल्लेख केला होता. त्यामुळे ठाण्यासाठी क्लस्टर योजना लागू होणार नाही या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं रान उठवलं होतं. मात्र आता न्यायालयानं स्थगिती उठवल्यानंतर राष्ट्रवादीनं केलेल्या संघर्षाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. तर शिवसेनेनं देखील यापूर्वीच क्लस्टरसाठी आपणच पाठपुरावा केला असल्याचं स्पष्ट केलं असून भाजपाच्या वतीनं सरकार जसं बोलतं तसं करून दाखवतं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाण्यात धोकादायक आणि जुन्या इमारतींची संख्या जास्त असल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहणारे रहिवासी क्लस्टरच्या प्रतीक्षेत होते. मात्र क्लस्टरच्या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल असल्यानं क्लस्टरची अंमलबजावणी करण्यामध्ये अडथळे निर्माण झाले होते. असं असताना ठाण्यात मात्र क्लस्टर हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा झाला होता. सर्वच राजकीय पक्षांनी क्लस्टरचा मुख्य मुद्दा असल्यानं या मुद्द्यावरून चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं. राज्य शासनानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ठाण्याचा उल्लेख केला नसल्यानं ठाण्यासाठी क्लस्टर योजना लागू होणार नसल्याचं सांगून आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे पाठपुरावा करण्यामध्ये कमी पडले असल्याचं सांगून पावसाळ्यात एखादी जीवितहानी झाल्यास पालकमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी परांजपे यांनी केली होती. तर क्लस्टरच्या मुद्द्यावरून 6 वेळा निलंबित होणारा आमदार मीच असून क्लस्टरचा खरा पाठपुरावा शिवसेनेनंच केला असल्याचं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. आता स्थगिती उठल्यामुळे श्रेयाची लढाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र आता या क्लस्टरचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान ठाणे आणि नवी मुंबईच्या रहिवाशांना दिलासा मिळाला असल्यामुळे आता नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलंय आणि आता खऱ्या अर्थानं रहिवाशांना दिलासा मिळालाय. कोपरी परिसरात एकमेव असलेल्या मोकळ्या मैदानावर पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचा घाट जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घातला जात आहे. त्याला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पोलीस ठाण्याला पर्यायी जागा देण्यात येणार असून हे आरक्षित मैदान खेळासाठीच राहणार असल्याची माहिती ठाण्याचे खासदार अशोक विचारे यांनी दिली. कोपरीतील या मैदानावर होणाऱ्या पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामाला नागरिकांनी विरोध दर्शवल्यानंतर स्थानिक नगरसेवक मालती पाटील, नम्रता पमनानी, भरत चव्हाण, माजी नगरसेवक गिरीश राजे, शिवसेनेच्या महिला संघटक नीलम भोईर, शाखा प्रमुख वसंत हिंगे, प्रशांत पाटील इत्यादींनी खासदार विचारे आणि आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे याबाबत कैफियत मांडली होती. या 1600 चौरस मीटरमध्ये असलेल्या शासनाच्या मोकळ्या मैदानात येथील रहिवासी दरवर्षी अनेक सांस्कृतिक उपक्रम तसंच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करतात. त्यामुळे या जागेवर पोलीस ठाण्याचं बांधकाम झाल्यास कोपरीतील नागरिकांना मैदानापासून वंचित राहावं लागेल. याच कारणासाठी स्थानिक रहिवाशांचा पोलीस ठाण्याच्या इमारतीला विरोध आहे. पोलीस ठाण्याला आम्ही पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ, पण मोकळं मैदान हे खेळासाठीच राहील अशी भूमिका विचारे यांनी घेऊन रहिवाशांना विश्वासात घेतलं. या संदर्भात ठाण्याचे पालकमंत्री तथा स्थानिक आमदार एकनाथ शिंदे हे लोकप्रतिनिधींसह पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तत्कालीन नगरसेवक पांडुरंग पाटील यांनी या मैदानासाठी ही जागा शासनाकडून विनामूल्य पालिकेस हस्तांतरित करावी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यासाठी पालिकेनं 2005 मध्ये तसा ठरावही केलाय. त्यानुसार खेळाचं मैदान म्हणून ही जागा पालिकेनं आरक्षित केल्याचा ठराव एकमतानं मंजूरही झालेला असल्याचं विचारे यांनी सांगितलं. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खेळाच्या या मैदानाला ना हरकत देऊन मान्यता दिली.
फक्त पालिकेस ही जागा हस्तांतरित होणं बाकी आहे, ती लवकरच होईल। यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार या नव्यानं होणाऱ्या पोलीस ठाण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही विचारे यांनी दिल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं विचार करावा या मागणीसाठी आज ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता। ठाण्यातील शिवाजी मैदान इथून सुरू झालेल्या या मोर्चाची सांगता टिंबी नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय इथे झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दूध आणि भाजीपाला रस्त्यात ओतून सरकारचा निषेध व्यक्त केला। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे तसंच त्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये बैलगाडी, गोंधळी तसंच जरीमरीवाले देखील सहभागी झाले होते। ठाण्यातील शिवाजी मैदान इथून अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड देखील सहभागी झाल्या होत्या। जिल्हाधिकारी कार्यालय येथे पदवीधर आमदार निरंजन डावखरे देखील सहभागी झाले। यावेळी कार्यकर्त्यांनी दूध आणि भाजीपाला रस्त्यात ओतून सरकारचा निषेध केला। आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बळीराजाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। सातत्याने राष्ट्रवादीचे आमचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाची ही भूमिका राहिलेली आहे की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, त्याचप्रमाणे शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे आणि स्वामीनाथन आयोगाची नेमणूक झाली पाहिजे। या मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा प्रचंड असा मोर्चा काढण्यात आला। बळीराजाची सनद आज ही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत। या मोर्चामध्ये ठाणे ग्रामीणचे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष दशरथजी टिवरे आणि त्याचप्रमाणे आमदार निरंजनजी डावखरे, विरोधी पक्षनेता मिलिंद पाटील जगदाळे साहेब, सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झालेत। ही बळीराजाची सनद आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार आहोत, जेणेकरून राज्य शासनाला, झोपी गेलेल्या राज्य शासनाला जाग येईल आणि देवेंद्र फडणवीस जी केवळ खोटं स्वप्न दाखवत आहेत ते न करता प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना ते देतील असा आम्हाला विश्वास आहे। काय वाटतं अशा प्रकारचा मोर्चा करून सरकारला जाग येईल? वाटतं 100% सरकारला जाग येईल। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला ही सनद देण्यात येत आहे। झोपी गेलेल्या सरकारला जागा करण्याचा हा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही। चिंग्याची कारणं थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बास, कारणं संपली। अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट। ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, app, transact, app. तरुणीसोबत अतिप्रसंग करणाऱ्या रिक्षेतील सहप्रवाशाचं स्केच ठाणे पोलिसांकडून जारी करण्यात आलंय। या प्रकरणी नौकडा पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालक आणि सहप्रवाशाविरोधात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या स्केचच्या साहाय्यानं त्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरू केलाय। हे स्केच सर्व पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले असून रिक्षा युनियनलाही ते देण्यात आले। स्केचमधील वर्णनाचा व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबत माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी रिक्षा युनियनला केलं आहे। तसंच त्या नराधमांनी पीडित तरुणीला रिक्षेतून फेकल्यानंतर तिचा मोबाईल त्याच रिक्षात राहिला। त्या मोबाईलच्या लोकेशनद्वारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत।
बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास 23 वर्षीय तरुणी शेअर रिक्षानं चितळसर मानपाडा इथे घरी निघाली होती. तिन्हात नाका परिसरात ती बसली तेव्हा रिक्षामध्ये एकच सहप्रवासी होता. रिक्षा चालकानं अन्य प्रवासी न घेता रिक्षा सुसाट नेली. रिक्षा चितळसर मानपाडाकडे नेण्याऐवजी पोखरण रोडकडे नेल्यानं तरुणी सावध झाली. तरुणीनं आरडाओरडा सुरू केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर ठोशाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तरुणीनं जोरात प्रतिकार सुरू ठेवल्यानं अखेर या दोघांनी तिला पोखरण रोडवरील एका कंपनीच्या गेट समोर रिक्षेतून खाली फेकून दिलं. येथे स्थानिकांच्या मदतीनं तरुणीनं घरी संपर्क साधला. तिला तात्काळ एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात रिक्षा चालक आणि सहप्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मीरा रोड येथे बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशातील लोकांना गंडा घालून कोट्यवधींची फसवणूक करण्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं पर्दाफाश करत अनेकांना अटक केल्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट आणि ताजं असतानाच अंबरनाथ पूर्व भागात अशाच प्रकारचा गंडा घालणारे बोगस कॉल सेंटरद्वारे कर्ज देण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या 8 लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे गुरुवारी रात्री 11 वाजता छापा टाकण्यात आला आणि बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला. ठाणे पोलीस आयुक्तालयातील गोपनीय विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पूर्व रमेश एंटरप्राइजेस इमारतीमधील माउंट लॉजिक सोल्युशन या कॉल सेंटरमधून VoIP कॉलद्वारे नागरिकांना कर्ज देण्याचं आमिष दाखवून सहकार्य करण्याचं आश्वासन देत कर्जाच्या प्रक्रियेसाठी फीची मागणी करून आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांनी गुन्हे शाखा 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बागलकोट आणि युनिट 3 कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन आणि त्यांच्या पथकानं छापा मारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास छापेमारी करण्यात आली. यावेळी कॉल सेंटर मालक आणि आरोपी देवेश येरेलकर, सचिन चिंचोळकर, गुरुप्रसाद श्रेयन, प्रमोद दिनकर यांना अटक करण्यात आली. तसंच पोलीस पथकाने कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अन्य 18 लोकांची चौकशी पोलीस करत आहेत. सदर कॉल सेंटर हे ज्या रमेश गुंजाळ मालकाचं असल्याचं आणि बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून महिना 7 ते 8 लाखांचं आर्थिक उत्पन्न मिळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सन 2015 साली हे कॉल सेंटर सुरू करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंबरनाथ येथील MIDC मध्ये काल रात्री गुन्हे शाखेने एका कॉल सेंटरवर छापा घातलेला आहे. या कॉल सेंटरचं नाव आहे माउंट लॉजिक सोल्युशन्स. या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरिकांना कॉल करून त्यांना फसवण्याचे प्रकार चालत असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यावरून क्राईम ब्रँचच्या पथकाने एक्सपर्टच्या मदतीने या कॉल सेंटरवर छापा घातला. या छाप्यामध्ये त्या फ्लोअरवर सुमारे 25 ऑपरेटर काम करत असल्याचं आम्हाला आढळून आलं. आतापर्यंत पोलिसांनी 8 आरोपींना अटक केलेली आहे. हे कॉल सेंटर 1915 सालापासून 2015 सालापासून चालू आहे आणि हे अमेरिकन नागरिकांना अमेरिकन इंग्रजीमध्ये कॉल करून त्यांना तुम्हाला आमची कंपनी $6,000 पर्यंत लोन देऊ शकेल असं त्यांना आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या कॉलच्या वेळेला त्यांना प्रोसेसिंग फीस म्हणून $100 ते $500 पर्यंत त्यांना चार्ज करायचे. ही प्रोसेसिंग फी ते iTunes कार्डच्या द्वारे त्यांच्याकडनं वसूल करायचे आणि त्यांना कुठलंही लोन वगैरे न देता त्यांना त्यांची फसवणूक करायची. अशा पद्धतीचं हे कॉल सेंटर आहे. या कॉल सेंटरमध्ये काम करणारे सगळे ऑपरेटर हे साधारण 12वी पर्यंत शिक्षण झालेले आणि कॉल सेंटरमध्ये काम करण्याचा अनुभव असलेले आहेत. बाकीचे छाप्यामधील पुढील जो तपास आहे तो आता चालू आहे. या क्षणी आम्ही आपल्याला एवढंच शेअर करू शकतो आणि याच्यामध्ये याच्यामध्ये किती रक्कम आतापर्यंत त्यांनी चीट केली असेल, किती आरोपी आहेत, त्यांचा म्होरक्या कोण आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आम्ही डिटेल इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आम्ही आपल्याला देऊ शकतो. हे गुंजाळ नावाच्या मिसेस गुंजाळ नावांच्या व्यक्तीच्या
मालकीची ही जागा आहे त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का नाही हे आम्ही पडताळून बघत आहोत. याच्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपी ज्याचे नाव तुम्हाला दिलेले आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडे पुढची तपास चालू आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा क्लस्टरवरून पुन्हा राजकीय श्रेयाची लढाई. कोपरीतील मैदान खेळासाठीच राहणार आणि ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9774503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.